पिछले 2 दिन पहले भारत के जम्मू कश्मीर में जो आतंकी हमला हुआ, इस बारे में यहाँ के पर्यटकों ने, यहाँ पर जो जाने वाले लोग हैं अलग अलग स्टेट राज्य के, इन्होंने क्या प्रतिक्रिया दी, जो हम आपको अपने चैनल जनता की बात भोजपुर के जरिए बता रहे हैं। यहाँ पर कई लोगों का कहना था कि धर्म पूछकर गोली मारी गई, लेकिन यहाँ के पर जाने वाले लोगों ने क्या कहा कि मुस्लिम समाज के लोगों ने हमारी किस तरह मदद की, और ऐसा कुछ नहीं है जो आपको दिखाया जा रहा है। हम आपको हमारे चैनल जनता की बात के जरिए यहाँ के लोगों की प्रतिक्रिया बता रहे हैं। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात आप तक बोल दो। हेलो इंडिया, हेलो इंडिया। हम महाराष्ट्र के नागपुर से जम्मू कश्मीर आए हैं और ये हमारी जो एजेंसी है वो आसिफ ट्रांसपोर्ट एजेंसी के साथ हम टुलिप गार्डन घूम रहे हैं। टुलिप गार्डन में अभी खड़े हैं और यहाँ पे जो कुछ भी पहलगाम में जो कुछ भी मसला हुआ है वो जो हुआ, मगर यहाँ के लोग बहुत अच्छे हैं और ट्रांसपोर्ट एजेंसी भी बहुत अच्छी है। और हम जगह जगह पे जहाँ ये हर जगह पे हम जाके बहुत आराम से सुखमिनान के साथ में एंजॉय कर रहे हैं। कोई मसला नहीं है, बहुत अच्छे लोग हैं। और हम रिक्वेस्ट करते हैं कि जो भी जिसको भी आना है वो खुशहाली से यहाँ पे आ सकते हैं। धन्यवाद। जय भारत, भारत माता की जय, भारत माता की जय। मैसेज भी जाना चाहिए कि जो लोग बोले कि उन्होंने पूछा पहले कि आप हिंदू हो क्या, अगर हिंदू हो तो उन्होंने मारा और मुस्लिम को नहीं मारा। ये इंडिया में मैसेज जा रहा है, ऐसा नहीं है। मैं सुबह से कश्मीर में घूम रही हूँ, मैं एक हिंदू हूँ, लेकिन मुस्लिम भाई हमारे कंधों से कंधे मिला के हमारे साथ खड़े हैं और उनको ना हिंदू से खतरा हो रहा है, ना हम लोगों को मुस्लिम से खतरा हो रहा है। ये सब उन लोगों को करना है और हमको भारतीय होने के नाते ये सब उनका जो इच्छा है कि यहाँ पे कश्मीर में लोग नहीं आना चाहिए, वो बताना चाहिए कि हर कश्मीरी, वो हिंदू हो या मुस्लिम हो, वो पर्यटकों के साथ है। हमारे ड्राइवर है, हमारे ड्राइवर यहाँ पे है, हमारे ड्राइवर यहाँ पे। जब ये हो गया तो हम डर गए क्योंकि घर से फोन आने लगे। यहाँ पे तो हमारा फोन भी नहीं लगता, यहाँ पे अलग सिम कार्ड लेना पड़ता है पोस्ट पर। तो घर वाले पैनिक हो रहे थे, तो भाई ने हमें बोला कि एक बार हम हमारी जान दे देंगे, लेकिन आपकी जान को कुछ खतरा नहीं होने देंगे। ये भाईचारा है, ये इंडिया का, भारत का भाईचारा आबाद रहना चाहिए, भारत अखंड रहना चाहिए, ऐसा हमें लगता है। नमस्ते, आम्ही सगळे हे पर्यटक श्रीनगरमध्ये आहोत आणि कालपासून इथे आम्ही आलो। काल जो काही हल्ला झाला त्याच्यामध्ये आम्ही पुण्यातले 12 जण आहोत, हे नाशिकचे आहे आणि ही फॅमिली अहमदाबादची आहेत। असे अनेक जवळजवळ 60 ते 65% पर्यटक इथं अडकलेले आहेत। कालचा हल्ला झाल्यानंतर आणि बातमी आल्यानंतर सगळे प्रचंड घाबरलेले आहेत। मला प्रशासनाला एवढंच सांगायचं की कृपया इथनं विमानाची सोय तातडीने करावी। आमच्यासोबत एक टुरिस्ट इथले आहेत की ज्याप्रमाणे हल्ला झाला म्हणून आम्ही सगळे भयभीत झालो, पण इथल्याच टुरिस्ट लोकांनी या नाशिकच्या फॅमिलीला स्वतःच्या हे ते आहेत भैया, आपका नाम क्या है? आदिर भैया म्हणून आहेत, हे यांचे ड्रायव्हर आहेत इथले पर्यटन टुरिस्ट पर्सन। यांना यांच्या घरी नेलं, जेवायला घातलं आणि सुखरूपपणे या हॉटेलमध्ये सुरक्षितपणे आम्हाला ठेवलेलं आहे। या हॉटेलमध्ये नाही म्हणलं तरी 101 जण पर्यटन अडकलेले आहेत। काहींच्या फ्लाईट उद्या आहेत, परवा 13 आहेत, परंतु आजच ही सगळी मंडळी इथनं सुखरूपपणे विमानतळावरून स्वतःच्या घरी गेली पाहिजेत। कारण का किती जरी सांगितलं की मिलिटरी रस्त्यावर आलेली आहे। आपका क्या घूम गया था? नहीं, ये बैग घूम गया था, इसमें था कैश था, आईफोन था, कैश था। लेकिन ये भैया ने हमको ऊपर लेके गया, यही भैया ने फिर से जाके इसको लेके आया। उनका जो सामान पूरा है, सामान पूरा है, बहुत कश्मीर के बारे में क्या कहना चाहते हो? बहुत ऐसा कोई जगह में हो नहीं सकता, कश्मीर है तो हुआ। थैंक यू सो मच। त्या ठिकाणी पहलगाममध्ये पर्यटकांना सेवा देत होता, घोडेस्वाराचं काम करत होता, त्याचा देखील खरं तर मृत्यू झालाय। परंतु सातत्यानं काही लोकांकडनं आरोप केला जातोय की हिंदू आणि मुसलमान असा भेद विचारूनच गोळ्या घातल्या गेलेल्या होत्या म्हणून
लाल चौकात देखील काल आंदोलनं झाली काश्मीर श्रीनगरच्या. त्या श्रीनगरच्या चौकात देखील मुस्लिम समाजाच्या तिथच्या स्थानिक नागरिकांनी सांगितलं की आम्ही देखील हिंदू बांधवांच्या पाठीशी खांदा लावून उभे आहोत. त्यांना कोणती जर अडचण झाली तर आम्ही समोर जाऊ, अशी देखील निदर्शनं आंदोलनं त्या ठिकाणी. काल आपल्या काश्मीरच्या मुसलमानांनी, काश्मीर रहिवाशांनी माणुसकीचं दर्शन दाखवलं. आम्हाला तेच म्हणायचंय, ते काश्मीरमध्ये आहेत, काश्मीरी मुसलमान आहेत, त्यांचा द्वेष करू नका. जे आपल्या संपूर्ण देशात, मग आमच्या महाराष्ट्रात असतील, बांगलादेशमध्ये असतील, कुठे जिथे आहेत तिथे हिंदू मुस्लिम हा द्वेष करू नका. या अतिरेक्यांना त्याचा फायदा मिळतो. अतिरेक्यांना धर्म नसतो, अतिरेक्यांना जात नसते, त्यांना स्वतःचं फक्त एकट्याचं पोट असतं. आणि हे असे किस्से घडतात आपल्या देशात. या गेल्या 10 वर्षात हिंदू मुस्लिम हे खूप करण्यात येतंय आणि त्याचे परिणाम आता हळूहळू असे आपल्या. आणि तो खूप चांगला होता. तो आमच्या तिघींसाठी, त्यांना कळलं की आमच्या दोन्ही पुरुषांना मारलंय, तर आम्ही तिघीच उरलोय आमच्या परिवारातला. तो पळून नाही गेला. तो म्हणला की मॅडम हम आपको लेके जाएंगे क्योंकि आप हमारी सवारी हो. तो आम्हाला तिघींना घोड्यावर, माझी आई पडली, तिला लागलं, तिला उठता येत नव्हतं, त्या सगळ्या परिस्थितीत त्यांनी तिला उचललं, तिला घोड्यावर बसवलं. माझ्यासोबत ज्या काकू होत्या त्या पूर्ण रक्ताने एका साईडनी भरल्या होत्या, कारण त्यांच्या जे गणबोटे, कौस्तुभ गणबोटे होते, त्यांचं जे काही रक्त होतं, माझ्या वडिलांचं जे काही रक्त होतं, ते पूर्ण आमचं पूर्ण अंग रक्ताने वगैरे चिखलानी पूर्ण भरलेलं होतं. त्या अवस्थेत त्यांनी आम्हाला बसवलं घोड्यावर आणि तो तिकडनं आम्हाला खाली आमच्या ड्रायव्हरपर्यंत घेऊन गेला की आप अभी देखो इधर तक मैं लेके आया हूं. आणि आम्ही त्यांना म्हणलो पण की आमच्याकडनं पैसे द्यायचे राहिलेत, कारण ते वडिलांनी आणि काकांनी डील केलं होतं. आम्हाला माहिती नव्हतं की आमच्याकडनं त्यांना पैसे दिले गेलेत की नाही. तर आम्ही त्यांना म्हणलं की तुमचे पैसे राहिले असतील तर आम्ही देतो जायच्या आधी. ते म्हणले नाही, हम ही देते आपको, आप क्या पैसों की बात कर रहे, हम है ना. हमें भी बहुत बुरा लगा है की आप लोगों के साथ ये हुआ है. सो तिथल्या लोकांना म्हणजे ते रडत होते. आमच्यासोबत जो ड्रायव्हर होता फर्स्ट डे पासून, तो मला म्हणजे जेव्हा आम्ही श्रीनगर एअरपोर्टला आलो, जिकडनं आम्ही रिटर्न येणार होतो पुण्याला, एक हॉल्ट फ्लाईट होती आणि तिथनं आम्ही रिटर्न येणार होतो, तो माणूस माझा हात पकडून डसाडसा रडत होता की